सर येवकार तुका रिसंटली कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन गाजता विषय तो बाबरेश्वर हिल लोकांमदी एक भय निर्माण जाल्लो आसा की बाबरेश्वर हिलाचेर बिल्डर लॉबी आणि हॉटेल लॉबी येता आणि तुम्ही एक एक्स एमएलए असले कलंगूटचे तुमचे मत कितें आसा हेजेर पळय कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन चड सारकें ओवर डेव्हलपमेंट जाला, चड डिस्ट्रक्शन जालेलें आहा. आनी हे आतां आमी बाबरेश्वर दोंगर म्हणटा आनी कसले दोंगर म्हणटा, हे लोकांनी नांव दवरलेलीं कित्याक हे दोंगर प्रोटेक्ट जावंक जाय म्हणून. देवाचें नांव दिता कित्याक प्रोटेक्ट करचें म्हणून दुसरे फुडले पिळगेक. आतां हे 10-12 वर्सांक आमी पळयता दोंगर जावं शेतां जावं कितेंच आमचे पळय ग्रीन कावर आहा ते सगळे काबार करून उडयला. आनी कोणाक एडवांटेज पडल्या, हे फक्त बिल्डर लॉबी, हॉटेल लॉबी आनी भायले. तूं आरपोरा वयशी, शेतांक वयशी पयशी सगळे भायले लोक शेतांनी मारल्या. दोंगरार वयशी सगळे भायले लोक आनी खंयसर वयशी सगळे भायले लोक. इवन इन सीआरझेडान पासून पयशे जाल्यार चडशे आमच्या लोकांक मोडूंक धाडटा. आनी भायले पळय कोण आहा, भायल्या कोणाची हॉटेलां आहा ती सुशेगाद आहा. कलंगूटचे आमी पळयला ते दीस की लोकांनी बोबाव केला म्हणून. पूण हांवें आयकलां त्या प्रमाणे ऑलरेडी थिंगा प्लॉटिंग करून लोकांनी प्लॉट घेतले थिंगा आनी रस्तो कोत्ता ते देवळांक म्हणून सांगून आनी कितें म्हणून सांगून देवाक म्हणून कोत्ता आनी दिता ह्या बिल्डरांक. सेम इश्यू जाला आतां कांदोलीम. कलंगूटचो हो इश्यू तुमी आयकलां आसतलें फाटल्या दिसांनी ग्रामसभेकूय आमचें हें जालें की वयर एक हें येता म्हणून स्टेडियम, क्रिकेट स्टेडियम येता म्हणून. आतां तुका हांव प्लॅन दाखयता ते स्टेडियमाचो. हो ते स्टेडियमाचो प्लॅन, हो आरपीचो रिजनल प्लॅनाचो. आतां रिजनल प्लॅन पळय आमी प्लॅनिंग करताले तेन्ना हो प्लॉट पळय आहा आतां जी हांगा स्टेडियम बांदूंक सोदता थिंगा डिझास्टर मॅनेजमेंट सायट म्हणून केलेली. डिझास्टर मॅनेजमेंट सायट म्हणून केलेली की लोकांक फाल्यां कितें ना कितें जातलेंच हांगा. द वे वी आर कन्स्ट्रक्टिंग, द वे आमी वयता फुडें, इतलें कन्स्ट्रक्शन, इतले दोंगर मोडून कितें ना कितें डिझास्टर जातलो. सो डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन करपाक हांगा जागो थारायलो आतां. आनी तेच्या कुशीक हो पळय हो तो आतां प्लॉट 85 पळय आहा तो एक काजिनो ओनराचो प्लॉट. हो हांव एमएलए आसलो तेन्ना सावन म्हाजे फाटीक लागलेलो आपणाक कन्वर्शन करून दिवचें, आपणाक रस्तो करून दी म्हणून हांगा. आतां इज इट ए कोइन्सिडन्स की इतलो त्यो आमी आडायलो तेका दोंगर कातरूंक दिवचें ना म्हणून. हांवें सांगलें दोंगर कातरूंक दिवचें ना म्हणून, आयज पासून दवरलेलो. आतां आमी आयकलां ते प्रमाणे तेचे प्लॉटाक ह्या कन्वर्शन केलां तेंच्यांनी, वयो माग केला इन 2024 जुलयान वगैरे 24 कन्वर्ट जाला हो प्लॉट. हो दोंगर सारको झाडां आहा थिंगा, स्लोप्स आहा थिंगा आनी 24 हो कन्वर्ट जाला प्लॉट नंबर 84. नाव 85 आतां हें करूंक सोदता, स्टेडियम घालूंक सोदता आनी तेका रस्तो व्हरूंक सोदता. हो रस्तो ह्या काजिनोक वयता. हो काजिनोक वयता ते सोड, तेचे सगळो 74 प्लॉट नंबर 74 पळय आहा तो आमच्या चर्चाचो. सो दीस प्लॉट इज जस्ट अबाव द चर्च. तुमी तर स्टेडियमाच्या नांवान झाडां मारली, काजिनोक दिलो रस्तो वाडून आनी इगोजेचे पडलेले ना तुमकां, पंचायतीक जावं एमएलएक जावं, हांव म्हणटा कांदोळीच्या लोकांकूय पडलेले ना. आय थिंक लोकांनी हेचेर बोबाव करूंक जावो की आमचे पंचायती कितें जालें आतां एमएलएचें आयकून जाय तें कोत्ता. तुमी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पळय केलेलो थिंगा आतां स्टेडियम हाडपाची कितें गरज. मानता स्पोर्ट्समॅन आहा पूण दोंगर काबार करून स्पोर्ट्स करपाचे आमी, दोंगर काबार करून काजिनोक हें दिवपाचें. तेणी सांगचें म्हाका, पंचायतीन सांगचें हो प्लॉट पळय आहा ह्या स्टेडियमाक कुशीक हो काजिनो ओनराचो न्हू म्हणून. आनी कन्वर्ट केला, उरलेलो सगळो ग्रीन एरिया आहा तितलोच कन्वर्ट केला. काजिनो ओनराचो आहा पळय तो म्हाजे बरो कितलो तेंप जालो म्हाजे हें करतालो, पयशे घेवन येतालो, पयशे ऑफर करतालो आपणाक रस्तो हाडून दी म्हणून. आनी आयज तेका हो रस्तो जाता थ्रू द एमएलए. आनी हांव तुका पंचायतीक खबर आहा ना पंचायती एमएलएन लिपोवन दवरल्या म्हणून आनी तेंचे कडल्यान करून घेता म्हणून. हो दीस इज क्लियर अटेम्प्ट टू गिव अ रोड फॉर द काजिनो लॉबी. आनी थिंगा एक काजिनो येतलें कन्वर्शन जालां 2024. डेट म्हाका सारकी याद ना, 24 कन्वर्शन जालां. आय थिंक समवेअर अराउंड मे जून कन्वर्शन जालां. सो हे सगळे पळय आहा आमचे स्पोर्ट्समॅनाच्या मोगान कांय जायना. हे काजिनो वाल्याच्या मोगान जाता. आनी लोक तर उगी रावत आमची लँडस्लायड जावन आमची इग्रोज मोडून वयतली.
म्हाका दिसता कानोयच्या लोकांक जागे रावपाची गरज आहा, कित्याक आमची इगुरज वयतली, आमचे हे दोंगर आहा तो काबार जातलो. तुम्ही बारीक कोण बांदता पळय तांकां ऑब्जेक्शन हाडटा, बारीक कोण दोंगरार बांदी जाल्यार ऑब्जेक्शन हाडटा. ते काजिनो येयल्यार उपकारता तुमकां. आनी आय एम अगेन सेईंग हे फकत नीब आमचे स्टेडियम बांदता म्हणून. दीस इज जस्ट अ प्लॉय टू गेट अ रोड हे काजिनोक. कित्याक खूब टायम जालो म्हाजेशी हे मागताले. तेजी फॉर्म 1 and 14 आहा म्हाजे कडेन कोणाचे पळय ते. इट बिलोंग्स टू काजिनो कंपनी. सर, आणि एक प्रश्न असा सर, आता कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन बिल्डर लॉबी येयली, तशेंच हॉटेल लॉबी येयली, आणि हू इज अ रिस्पॉन्सिबल, लोकल्स, MLA और पंचायत? सी पळय, बिल्डर लॉबी येयली, हॉटेल लॉबी येयली, ती येवंक जाय, पूण लिमीट आसता न्हू. आतां पळय इनफ इज इनफ म्हणून तो मुवमेंट जालो. कित्याक ते म्हणून कांयच करिनाका म्हणून, कित्याक बिझनस नाही जाल्यार तुका हे चलचें ना, गांव चलचो ना. पूण कितले बिझनस आतां हॉटेलां येता पळय 400 रुमांचे 1000 स्क्वेअर मिटर प्लॉट आहा, 400 रूम ताजेचे बांदला ते दीस फाटीं. सो उदक खंयचें, लायट खंयची हाडटले. सो लोकूय रिस्पॉन्सिबल जाता न्हू. लोक तर उगी रावला. आतां पळय हो प्रोजेक्ट येता पळय तो तुमी तर आयकोशा की आमचे 10-20 जाण भुरगे हेवता म्हणून येतलो 3 लाख स्क्वेअर मिटर तुमी झाडां कातरून दोंगर काबार करतले विथ अ ट्रॅक टू अ चर्च, की लँडस्लायड आमची चर्च पासून मोडोंक शकता म्हणून. आनी तुमी तर पंचायतीचे आयकतले की बाबा ना आमकां आमचे 10-12 जाण भुरगे आहा क्रिकेट खेळता, तांकां लागून आमी 3 लाख जमीन कातरिया, दोंगर कातरिया, तांकां स्टेडियम करुया. हे स्टेडियमाचे पार्किंग आहा पळय ते तो काजिनोवाल्याक दिवपाक. हे कोत्ता इतलो जागो तुका स्टेडियमाक घेता. आमचे पळय टीम आहा, कांदोलीची टीम आहा, कितलो जागो जावो तांकां स्टेडियम असं कोत्तले, तांकां तर वयर काडटले, कितलो जागो जावो. आमी इतले व्हडले व्हडले फुटबॉल प्लेयर काडले ह्या धाकट्या ग्रावंडाचेर सावन. व्हडले इंटरनॅशनल जावन गेले आमचे युजन काडू कोण कोण आमचे इंटरनॅशनल जावन गेले त्या ग्रावंड. 2-3 लाख स्क्वेअर मिटर जागो जावो दोंगर कातरून थंय जाल्यार. आनी इगोजेक आमचे त्रास करून तेजी कुशीक आमची शिमितीर आहा थिंगा. तुम्ही झाडां कातरली 100% लँडस्लायड जातली, आयज नाल्यार फाल्यां जातलीच. म्हाका दिसता तूं पळय जाता ते लोकूय रिस्पॉन्सिबल आहा, कित्याक लोक उगी रावता. कित्याक पंचायतीक भियोन MLA भियोन लोक उगी रावता, वो कितें पयशे घेवन लोक उगी रावता. एक्टिव्हिस्ट पासून थोडे आहा पळय ते आयज उगीच रावल्या. सो आय थिंक पीपल आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस. सरकारान 15 कोटी रुपया प्लॅन केलो फॉर स्पोर्ट्स फॅसिलिटीज इन कलंगूट. हाजी तुमचें म्हणणें? इट इज गुड. सी वी वॉन्ट स्पोर्ट्स फॅसिलिटीज जायो, पूण कितें आहा तुमी दोंगर कातरून हे कातरून न्हू. तुम्ही करा, ते एक्झिस्टिंग आहा इन्फ्रास्ट्रक्चर तो करा, बरें करता, देर इज नो प्रॉब्लेम. पूण जो दोंगर विच इज सेन्सिटीव, इको सेन्सिटीव, तो डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून ऑलरेडी मार्क केला लोकांनी. तुम्हीच तेन्ना म्हाका दिसता MLA आसलो हितून प्लॅनिंग, सरपंचूय आसलो आसतलो ह्या प्लॅनिंगान. तुम्ही एट वन टायम तुमकां दिसलेले डिझास्टर मॅनेजमेंट आनी कितें मायक्रो इंडस्ट्रीज म्हणून कितें घातलेलें तेंच्यांनी. तेन्ना तुमकां आतां कितें चेंज जालें, आतां कितें कशी मायंड चेंज जालें तुमचें. ती कन्वर्शन कशें दिलें ते एका काजिनोवाल्याक, पोरून दिला कन्वर्शन पयल्या वर्स. ते कशें मेळलें कन्वर्शन थिंगा वयर दोंगर, तेका रस्तो ना काय ना, पूण कन्वर्शन दिवन काडलें ते. पार्टिशन तेणें आनी 4 प्लॉट केल्या, 4-5 काजिनो येतली थिंगा. पूण काजिनो हाफ कोत्ता थिंगा, आनी तेंचे कडेन तितलोच जागो आहा तो. म्हणजे हो व्हडलो जागो घेवन हेचें पळय पार्किंग आहा पळय ते फाल्यां काजिनोक दितले. दॅट इज अ प्लॅन. नाल्यार तूं सांग म्हाका कित्याक आमचे इगोजेक त्रास जावंक जाय? वाय शूड यू लिव्ह अंडर द थ्रेट ऑफ दॅट? काजूची इगोज आख्खी वयतली लॉटून लँडस्लायड जाले जाल्यार. आता तुमचे स्टँड कितें आसतलो? We will go to court. Maybe I will talk to the sarpanch also, because maybe sarpanch has not understood that. कित्याक हो MLA सगळ्यांक गुण येता. MLA सगळ्यांक हे केलें, पिशान काडल्या. कित्याक हे कन्वर्शन करपाक सरपंच काय आसना, हे काजिनोचे कन्वर्शन करपाक MLAनूच केलां आसतलें न्हू. सो MLAनूच तांकां सांगलां आसतलें तुमी मागा म्हणून हे ग्राउंड जावचो म्हणून. सो आय विल टॉक टू द सरपंच, बिकॉज म्हाका आतांच कळना ते असो त्यांचो प्लॅन आहा. आनी आतां प्लॅन पळोवन कळला म्हाका सारकें आमचे इगोजेचे प्रॉपर्टीक तांकां ते, आमचे शिमितरीचे प्रॉपर्टीक तांकां ते 84-85 आनी आमचो 74 इगोजेचो प्लॉट आहा पळय तो. आनी फायनली कितें आहा, आतां GSIDC कोत्ता म्हणटा न्हू, पंचायती कडेन कांय पोझिशन ना. वी हॅव गॉट द पॉलिटिकल ज्युरिसडिक्शन. रेव्हेन्यू विलेज इज कालंगूट. हो पळय प्लॉट आहा तो पडटा कालंगुटान. ओनर इज अ कोमनीदाद. आता कोमनीदाद हॅज टू हँड इट ओवर टू द पंचायत. तुम्ही प्रोपोजल घातला, म्हाका दिसता प्रोव्हिजनल NOC कितें घेवन प्रोपोजल घातला तुम्ही, तुमच्या ताब्यात अजून येवंक ना.
एट द व्हडले तुम्ही रिस्क घेता गांवांक, आमच्या गांवांक रिस्क घेता तुम्ही, आमच्या गांवांक लँडस्लायड जावपाची रिस्क घेता, आमची इगोजेक तुम्ही हे करता, डेंजर झोनान घालता, आणि अजून पासून तुमच्या ताब्यान प्लॉट ना तो. सो वी विल गो टू कोर्ट ऑल्सो. आय विल बी विथ द पीपल हू आर ऑब्जेक्टिंग टू इट.